मंदिर आहे आपले, शंकराचं मंदिर आहे, रामाचं मंदिर आहे. तिथे आम्ही गणपती बसवत होतो, दत्त जयंती करत होतो. आम्ही हे सगळे फेस्टिवल आम्ही तिथे करत होतो आपल्या इंडियन्सला घेऊन. आणि आम्हाला तिथल्या ओमान्यांचा सुद्धा सपोर्ट राहायचा. अंकल त्यांना परमिशन मागितली की ते द्यायचे. तिथे वेगवेगळे डॉक्टर्स आहेत जे इंडियन्स आहेत, त्यांना घेऊन आम्ही आमच्या काही लेडीज घेऊन किंवा काही जे ॲक्टिव्ह मेंबर्स आहेत ते असे वेगवेगळे प्रोग्राम घ्यायचे. त्याच्यामुळे आम्हाला कधी असं म्हणजे फरक पडला नाही की आम्ही बाहेर देशात राहतो तर आपले इंडियन कल्चर आम्ही विसरू. कारण आम्ही सर्व प्रोग्राम, सर्व इंडियन्स फेस्टिवल आम्ही तिथे पार करत होतो. अच्छा, फारच छान. सरला ते आता तुम्ही ओमान आणि भारतातलं सांगितलं, तुमच्या अभिनय कलेबद्दल, स्पोर्ट्सबद्दल. प्रज्वल फाउंडेशनबद्दल अजून काही सांगाल की आता त्याबद्दल तुमचे काहीतरी अपेक्षा असतील की या नियोजन असतील की मला प्रज्वल फाउंडेशन थ्रू ही कामं करायची आहे किंवा लोकांपर्यंत या कामा थ्रू पोचायचं आहे किंवा तुमच्या भविष्याबद्दल सुद्धा काही नियोजन असेल त्याबद्दल? प्रज्वल सेवा फाउंडेशनला फक्त 2 वर्ष झाले, परंतु मला प्रज्वल सेवा फाउंडेशनमधून जसं मी तुम्हाला एकदा सांगितलंच होतं की मी दादासाहेब फाळके मराठी चित्रपटसृष्टी विथ मीडिया इन्चार्ज म्हणून काम करते, यवतमाळ शहर अध्यक्ष. तर मला इथल्या मुला-मुलींना, सुप्त गुणांना वाव देण्यासाठी मला प्रज्वल सेवा फाउंडेशनकडनं आणि दादासाहेब फाळके हा ग्रुप घेऊन त्यांना ॲक्टिंग क्लासेस शिकवायची आहे. त्यांना काहीतरी काम मिळावं मूव्हीमध्ये. जसं आम्ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये मूव्ही केलं होतं त्यावेळी आम्ही त्यांच्या मुला-मुलींना, तिथल्या नवीन कलाकारांना घेऊन त्यांना वाव दिला होता. तसंच मला इथे काहीतरी करायचं आहे. इथल्या सुप्त गुणांना वाव देऊन इथल्या मुला-मुलींना त्या पिक्चरमध्ये काम द्यायचं, त्यांना समोर आणायचं काम करायचं. अच्छा, तुमचा घात एक प्रतिघात जो हा मूवी आहे त्याबरोबरच अजून काही मूवी तुमच्या हातात आहेत का? हो, घावे प्रतिघात हा माझा पहिला मूव्ही. दुसरा मी केला आहे त्यागमूर्ती, पुसद इथे झाला आहे तो. तिसरा झाला अहंकार, त्याची शूट माझ्याच घरी झाली आहे. यवतमाळमध्ये जिल्ह्यात झाली आपली ती शूट, काही काही माझ्या घरी झाली आहे. त्यानंतर माझं बॉलिवूडमध्ये सिलेक्शन झालं आहे दीपाली सय्यद भोसलेसोबत. अजून 2 मूव्ही हातात आहे, रयतेचे राज्य आणि प्रजाराज्य. ते काही महिन्यातच शूट होणार आहे. अरे वा. सरलाताई, तुम्हाला तुम्ही 3-4 सिनेमा केलेले आहेत. पण या सिनेमांमधून तुम्हाला अतिशय आवडणारा जो विषय आहे त्या पिक्चरचा, तर तो कुठला आहे? तो विषय म्हणजे सगळ्यात पहिले म्हणजे माझा पहिला मूव्हीज. त्याच्यामध्ये माझी दमदार भूमिका आहे, विलनची ॲक्टिंगची. आणि तो मूव्ही बघताना मला असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी आहे. आणि तुम्ही जो म्हणता विषय, विषय तर तोच चांगला आहे, कारण त्याच्यामध्ये शेतकरी किंवा जे आपण म्हणतो गावामध्ये असतात पाटील किंवा काही की जे अत्याचार करतात शेतकऱ्यांवर, त्यांच्यावर काय होते, शेतकरी का आत्महत्या करतो, ते सगळं त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. म्हणजे पूर्ण वर्णन पूर्ण दाखवलेलं आहे. परंतु याच्यामध्ये एकच आहे की इथे विलन पाटील नाही आहे, पाटली नाही. अच्छा, अच्छा. प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचं एक काहीतरी आयडॉल असतं. म्हटलं क्रिकेट म्हटलं की मुलांचं सचिन तेंडुलकर झालं. अभिनय म्हटलं की प्रत्येकाचं एक वेगवेगळं आयडॉल असतं. तसं तुमचं कोण आयडॉल आहे अभिनयाकरता? अभिनयाकडे आयडल म्हणजे माझे हिरो हिरोईन नाही, माझे मिस्टरच आहे. तर मला याच्यातून प्रेरणा माझ्या मिस्टरांकडनंच मिळाली आहे आणि त्यांना पण आवड आहे याच्यामध्ये ऍक्टिंग. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. या व्यतिरिक्त म्हणजे अभिनय आता तुमचं ठरलेलं आहे की या करिअर तुम्हाला करायचं आहे. तर कधी मराठी सिरियलमध्ये यावं, त्यात पण आपलं असावं असं नाही वाटलं? नाही, वाटतं, अगदी वाटतं, हातामध्ये येतं पण पण जायला जमत नाही. कारण आपला संसार आणि मुलं पहिले, नंतर आपली आवड वेगळी. सिरियल म्हटलं की तिथं कंटिन्यू मुंबईत राहावं लागतं. 1-1, 2-2 महिने शूटिंगला जावं लागतं. तसं जमत नाही. मूवीचं कसं 20-25 दिवस शूटिंग केलं की मोकळं असते. अच्छा, अच्छा. त्याच्यामुळे मराठी आवडतं सिरियल करावं किंवा वेब सिरीज करावं, पण तसं ॲडजस्ट होत नाही आहे. त्याच्यामुळे थोडंसं मागे राहते. ओके, ओके. काही म्हणजे महिलांकरता की नाही हे सुद्धा करिअर एक चांगलं आहे, तर त्यांच्याकरता काही संदेश किंवा त्यांना काही? जर आपल्या जर मध्ये गुण असेल, डान्सिंग असो, ॲक्टिंग असो किंवा मूवीमध्ये काम करायला बऱ्याच जणांना काय होतं, डान्स येतो, ॲक्टिंग येते, पण ते त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणजे ते म्हणतात की फिल्म सिटी खराब आहे, तिथे म्हणजे आपल्याला उपयोग केला जातो. असं काहीच नाही. आपल्यावर आहे आपण कशा रीतीने पोहोचू. आता आम्ही इथेच राहून पोहोचलो. मी ओमानमध्ये राहून मी इथे येऊन शूट केलं 20 दिवस. आता इथे राहून मी मुंबईत जाऊन शूट करते, पुसदला जाऊन शूट करते, माझे मिस्टर असतात सोबत. माझं एवढंच महिलांना म्हणणं आहे की नवीन ठिकाणी तुम्ही जाता, नवीन जेव्हा काय घेतात, पटकन विश्वास टाकू नका. कोणाला तरी सेफमध्ये जा, स्वतःला घेऊन जा, कोणाला तरी सोबत घेऊन जा, आपल्या म्हणजे जवळचं कोणतरी घेऊन जा, की जेणेकरून दुसऱ्या तिसऱ्याला कोणाला चान्स भेटणार नाही. शहानिशा करा
आणि हे करिअर करायला तर खूपच चांगलं आहे, कारण याच्यामध्ये जे ॲक्टिंग करतात ते इझिली याच्यामध्ये जाऊ शकतात पुढे. ताई, ॲक्टिंग आणि स्पोर्ट्स याही व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही वेगळ्या रुची आहेत का? मला डान्सची आहे. ॲक्च्युली मी डान्स खूप करायची, स्टेज प्रोग्राम करायची. ॲक्च्युली एक योग बिरादरी संस्था होती लग्नाच्या आधी, तिथे आम्ही परफॉर्मन्स करायचो. आणि त्या आम्ही डान्सचा म्हणजे आमचा काय उपयोग होता की आम्ही गावोगावी जाऊन म्हणजे तिथले लोकांना की म्हणजे आपल्याला काही सांगायचं आहे, स्वच्छता अभियान असो किंवा एखादा बालविवाह असो, या प्रकारे जर काही समजायचं असेल तर आम्ही त्या पथनाट्यानुसार आम्ही त्यांना समजावून सांगायचो. अच्छा, म्हणजे सामाजिक प्रबोधन हां. सुद्धा तुम्ही यामधून करता? हां, त्याने मला डान्सची खूप आवड आहे. मी वेगवेगळे डान्स सुद्धा करते, कोरिओग्राफ पण करते. हं. कोणाला लागलं तर करून पण देते शाळेला वगैरे. मी मुंबईला होती तेव्हा शाळेसाठी करायची कोरिओग्राफ वगैरे. इथे पण काही महिलांची बसवली आहे, ते पण करते. अरे वा, खूप छान. म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या आमच्या सरलाताई इंगळे, खरंच खूप ताई तुमचं अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा सुद्धा तुम्हाला. तुमचे जे भावी सिनेमा किंवा तुमचे जे काही मनातल्या इच्छा असतील तर त्या नक्कीच पूर्ण होत हीच आशा मी या ठिकाणी व्यक्त करते. आणि आम्हाला उमगलेल्या महिला या यूट्यूब चॅनल अंतर्गत आपण आम्हाला दिलखुलासपणे मुलाखत दिली त्याबद्दल मी मृणालिनी दहिकर आणि मी वैशाली हिरे आपला आम्हा दोघींचाही नमस्कार. अशा मैत्रिणींनो आणि मित्रांनो, पाहायला विसरू नका. आम्हाला उमगलेल्या महिला या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. धन्यवाद.